या ठिकाणी प्रशांत मोरे सरांना विनंती आहे की या ठिकाणी माननीय प्रशांत मोरे सरांना विनंती की आपण तुर्तास स्थगिती घ्यावी। या ठिकाणी आपल्या समग्र कार्यशैलीमधून अतिशय व्यग्र असणारे माननीय श्री नितीनजी बच्छाव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते या ठिकाणी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। त्यानंतर आपण कवी प्रशांत मोरेंचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत। मोरे साहेब सॉरी। आदरणीय व्यासपीठ, आज इथे जमलेले सर्व प्रसाद बापू हिरे मित्रमंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय इंदिराताई, आमचे परम मित्र बापूसाहेब, आदरणीय आमदार साहेब आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, जरा 1-2 वाजता VC असल्यामुळे मला जायचं होतं। बापूंना विनंती केली की 2 मिनटं मी आपल्याला शुभेच्छा देतो। आज कवी कुसुम अग्रज यांचा जन्मदिवस मोठ्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी आमच्या बापूसाहेबांचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने बऱ्याच दिवसापासून आदरणीय पप्पांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचं बापूंच्या मनात होतं आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला। मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून आणि बापूंच्या वाढदिवसाच्या दुग्ध शर्करा योग असा योग जुळून आलाय आणि या निमित्ताने बापूंचं वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय पप्पांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच इंडस्ट्रियल एरियामध्ये अर्धपुतळ्याचं पण अनावरण या दिवशी झालं। या मालेगाव नगरीमध्ये अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक होऊन गेले आणि याच्यामध्ये पप्पांचं नाव फार आग्रह भागावर आहे। अतिशय साधी राहणी आणि पप्पांचं जे काही अनुभव बऱ्याच लोकांना आहेत। म्हणजे आम्ही लहान असताना पप्पा मंत्री होते आणि नंतर आमदार पण बरेच दिवस होते। आम्ही मी पुण्याहून अपडाऊन करायचो किंवा शनिवार रविवारी BSc आणि MScला यायचो तरी पप्पा मनमाडला उतरून बसने इथे यायचे। इतकी साधी राहणी पप्पांची होती आणि अतिशय चांगली स्मृती आमच्या हृदयात आहे। पप्पांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त मी सर्व परिवाराला आणि नागरिकांना संस्थेला पुन्हा शुभेच्छा देतो। बापूंच्या वाढदिवसानिमित्त मी पुन्हा बापूंना हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, दीर्घायुष्य हो आणि अशाच पद्धतीने आपण आपली वाटचाल ही सर्व क्षेत्रामध्ये आपली पुढे राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी जास्त वेळ घेत नाही आणि बोलतही नाही। आपण मला इथं बोलवलं आणि पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून आणि माझं भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो। या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि बापूंना पण वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।